स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क, माझं राज्य, स्वराज्य. नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये गोदावरी नदी किनारी एका महिलेचा संशयास्पद मृतदेह सुटकेसमध्ये आढळला आहे. याची माहिती मिळताच नाशिक पोलीस व फॉरेन्सिकची टीम तात्काळ दाखल झाली आहे. या ठिकाणी पोलिसांकडून या घटनेचा पंचनामा करण्यात येत आहे. सुटकेसमध्ये अज्ञात महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. 4 ते 5 दिवसाआधी ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. एका सुटकेसमध्ये एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला आहे. नाशिक पोलिसांकडून या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे. आज सकाळी 9 ते 10च्या दरम्यान जे सफाई कामगार आहेत त्यांनी डायल 112ला कॉल केला. एक सुटकेस आहे त्याच्यामधून स्मेल येत आहे. त्यावरून आमचे बीट मार्शल या ठिकाणी आली. त्यांनी बॅगची खात्री केली, त्याच्यामध्ये मानवी देह असण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर आम्ही स्पॉटला आल्यानंतर डॉग स्क्वॉड युनिट, फॉरेन्सिक टीम यांना घटनास्थळावर पाचारण केलं आणि त्याच्यानंतर बॉडीची पाहणी केली, बॅगची पाहणी केली. त्याच्यामध्ये एक 30 ते 35 वयाची महिला असल्याचं दिसून आलं. सदरची बॉडी ही पीएम करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, स्वाती शेलार, स्वराज्य न्यूज मराठी, नाशिक.